शाळा सुरू होऊन तब्बल 2 महिने उलटत आलेत. मात्र उल्हासनगर महापालिकेच्या शाळांमधील हजारो विद्यार्थी अजूनही गणवेश, दप्तर आणि इतर शैक्षणिक साहित्याच्या प्रतीक्षेत आहेत. शिक्षण विभागाकडून गणवेश अजून दिला न गेल्यानं अनेक विद्यार्थ्यांना घरचे कपडे घालून शाळेत यावं लागतंय. तर काही विद्यार्थी मागील वर्षीचा फाटलेला गणवेश शिवून वापरत असल्याचं पालकांनी सांगितलं. त्यामुळे महापालिकेच्या शिक्षण विभागाच्या कारभारावर प्रश्नचिन्ह उपस्थित झालेत. हाँ, उसको जो फट जाता है तो हम घर में सिल लेते हैं और जिनको नहीं आता है तो वो सुई से सिलता है। मतलब सिल के हम बच्चों को पहना रहे हैं। जो मेरे साथ हो रहा मैं वो बोल रही हूँ। इस साल बैग नहीं मिला और मेरे बच्चों को तो अगर देखा जाए तो 2 साल से बैग नहीं मिल रहा। मैं घर का बैग लेके देती हूँ बाहर से, मार्केट से। और न्यू एडमिशन जो बच्चों का हुआ है तो उनको भी अभी तक कुछ भी नहीं मिला है। और यहाँ से एक मैं भूल गई थी, अभी बोल रही हूँ, जो बच्चों को गवर्नमेंट के स्कूल से जूते अपने वो भी नहीं मिला है बच्चों को। और जो अभी मतलब यूनिफॉर्म है न्यू बच्चों का, न्यू एडमिशन का, उनको भी नहीं मिला है। और मेरे तरफ से मैं यही बोलना चाहती हूँ कि जितने गवर्नमेंट स्कूल है सभी में यूनिफॉर्म, जूते, जितना चीज आता है वहाँ से सब मिलना चाहिए बच्चों को। गए साल 2 महीने तो अभी तक दिया नहीं है। तो फिर कौन से ड्रेस पे आते हो? घर का ड्रेस रोज। स्कूल ड्रेस नहीं मिला तो फिर कौन से ड्रेस में आए आज स्कूल पे? घर का जो ड्रेस है वही पहन के आते हो? यस। अभी तक नहीं मिला स्कूल का ड्रेस, तो मिलना चाहिए। उल्हासनगर महापालिकेच्या एकूण 20 शाळांमध्ये सुमारे 4000 विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळांमध्ये मराठी, हिंदी, गुजराती माध्यमांच्या शाळांचा समावेश आहे. दरवर्षी विद्यार्थ्यांना गणवेश, दप्तर, वह्या, कंपास बॉक्स, रेनकोट, सँडल, बूटं यासारखी शैक्षणिक साहित्य महापालिकेच्या शिक्षण विभागाकडून दिली जातात. मात्र यंदा शाळा सुरू होऊन 2 महिने पूर्ण होत आले तरी विद्यार्थ्यांना हे शैक्षणिक साहित्य मिळालेलं नाही. यामुळे आर्थिकदृष्ट्या दुर्बल कुटुंबातील पालकांसमोर मोठी अडचण निर्माण झाली आहे. नहीं है स्कूल का अभी नहीं मिला। तो फिर कौन से ड्रेस पे आते हो? बच्चे लोग कौन से वो ही जींस मुझे पहना के लेके आते हैं। क्या क्या मिलता है स्कूल में से बच्चे लोग? स्कूल में ही बुक मिला, कॉपी मिला, 2 हाँ। बस वही मिला। दफ्तर मिला क्या? नहीं, बैग ही नहीं मिला, और ड्रेस भी नहीं मिला? ड्रेस भी नहीं मिला। अभी कितना महीना हो गया स्कूल चालू होते? 2 महीना हो गया। हाँ, 2 महीना हो गया। तो जल्दी से जल्दी विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये यासाठी या साहित्याचं तातडीनं वाटप करण्यात यावं अशी मागणी पालकांकडून केली जाते. दरम्यान शैक्षणिक साहित्य खरेदीसाठी काढलेल्या निविदेला अल्प प्रतिसाद मिळाला. त्यामुळे प्रक्रिया पूर्ण होऊ शकली नसल्याची माहिती महापालिका प्रशासनाने दिली आहे. शालेय विद्यार्थ्यांना जे शालोपयोगी वस्तूंचा जो पुरवठा होतो त्याच्यासाठी महापालिकेमार्फत त्या वस्तू दिल्या जातात. यंदा मे पासून विधान परिषदेची आचारसंहिता असल्यामुळं आम्हाला ते निविदा प्रक्रिया थोडी उशिरा करावी लागली. निविदा प्रक्रिया 24 जूनला केली होती. त्याच्यानंतर त्या निविदा प्रक्रियेला प्रतिसाद पाहिजे असा मिळाला नसल्यामुळं हा उशीर झालेला आहे. पण लवकरात लवकर हे प्रोसेस पूर्ण होतील. आता 6 वस्तूंपैकी 1 वस्तूची निविदा पूर्ण झालेली आहे, ते मिळतील आणि उर्वरित वस्तूंचे आम्ही लवकरात लवकर देण्याचं नियोजन आहे. उल्हासनगर महापालिकेत शिवसेना भाजपाची सत्ता आहे. इथे महापौर, उपमहापौर, स्थायी समिती सभापती, विरोधी पक्षनेता, भाजप गटनेता आणि इतर समित्यांच्या सभापतींसाठी लाखो रुपये खर्च करून दालनं तयार करण्यात आली. मात्र आपल्याच महापालिकेतील शाळेतील विद्यार्थ्यांसाठी सत्ताधाऱ्यांकडे साधा गणवेश घ्यायला पैसे नाहीत ही शरमेची बाब म्हणावी लागेल. पब्लिक मीडिया, ब्युरो रिपोर्ट.